मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। ऑगस्ट 2025 मधली भारताच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे राहुल गांधी आणि भारताचा निवडणूक आयोग याच्यामध्ये सुरू झालेला एक नवा सामना, एक अविरत संघर्ष। हा संघर्ष लवकर संपणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत, पण या सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राहुल गांधी यांनी निर्विवाद जिंकलेला आहे। राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये भारतातल्या अनेक मतदारसंघापैकी कर्नाटकातल्या बंगलोरमधल्या एका मतदारसंघातल्या लोकसभा मतदारसंघातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा डाटा राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत भारतातल्या जनतेसमोर ठेवला। राहुल गांधींनी स्पष्टपणाने असं सांगितलं की विविध मार्गांनी मतदानाची चोरी करण्याचा प्रकार जो आहे तो निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या निर्णयांवर अनेक ठिकाणी फरक पडलेला आहे। मतदारांची बोगस नोंदणी केली गेली, मतदारांच्या घरांना नंबर दिलेले नाहीत, मतदारांना स्वतःची नावं व्यवस्थित नाहीत, एकाच मतदाराचं नाव जे ते अनेक मतदार केंद्रामध्ये लागलेलं आहे। उत्तर प्रदेशामध्ये मतदान करणारा मतदार हा कर्नाटकात आहे, तोच मध्य प्रदेशात आहे। हे राहुल गांधी यांनी सप्रमाण दाखवून दिलं। याच्यासाठी ज्या कागदपत्रांचा आधार राहुलजींनी घेतला ती कागदपत्र निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिलेली होती। राहुल गांधींनी सांगितलं की निवडणूक आयोगानं आम्हाला हेतुपुरस्सर इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या दिल्या नाहीत, इलेक्ट्रॉनिक डाटा दिला नाही, त्यामुळं मॅन्युअली दिलेल्या या डाट्याचं परीक्षण करणं, त्याची पाहणी करणं, त्याच्यावर आमच्या एका टीमनं काम करणं, याच्यासाठी आम्हाला 6 महिन्यापेक्षा अधिक काळ लागला। आम्ही आणखी काही मतदारसंघाशी शोधतो आहोत की ज्या मतदारसंघामध्ये असाच प्रकार घडलेला आहे। मात्र राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनं जे संशोधन केलं आणि जी वस्तुस्थिती लोकांसमोर आणलेली आहे ती अतिशय स्तंभित करणारी आहे, दिडमुख करणारी आहे, अचंबित करणारी आहे। ही वस्तुस्थिती असे सांगते की प्रत्येक मतदारसंघात राहुल गांधींनी दिलेल्या विधानसभा मतदारसंघात 1 लाखापेक्षा अधिक बोगस मतदार जे ते नोंदवले गेलेले आहेत त्या मतदारांचं मतदान झालं असण्याची शक्यता आहे आणि ते मतदान नेमकं कोणाला केलं गेलेलं आहे याच्याबद्दल साशंकता आहे। ते मतदान निवडणूक आयोगानं हस्तक्षेप करून त्याबद्दल काही केलं का याबद्दलच्या शंका याही राहुल गांधींनी व्यक्त केल्या आणि आमच्या मतदानाची चोरी करण्याचा प्रकार जो आहे तो निवडणूक आयोगाला पुढं करून केलेला आहे, हा आरोप राहुल गांधींनी केला। राहुल गांधींच्या आरोपाला देशामध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय। बिहारमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना जनआंदोलनाचं स्वरूप मिळालेलं आहे। तेजस्वी यादव हे राहुल गांधींच्या बरोबर असल्यामुळं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे दोघं बिहारमध्ये कमालीचे लोकप्रिय होत आहेत असं चित्र एका बाजूला दिसतं आहे। दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या आरोपांना उत्तरं देणं गरजेचं होतं। राहुल गांधींच्या आरोपांना उत्तरं देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सगळ्यात पहिल्यांदा पुढं आणलं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर दिलं की राहुल गांधी हे चुकीचं बोलतायत, त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे, निवडणुकीत त्यांच्या पक्षाला यश मिळालेलं नाही, त्यांच्या डोक्यातली चीप जी आहे ती कुठेतरी गायब झालेली आहे वगैरे वगैरे वगैरे। राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले, राहुल गांधींनी जे सप्रमाण दाखवण्याचा प्रयत्न केला त्याला कागदपत्राच्या आधारे फडणवीस उत्तर देतील अशी अपेक्षा होती, मात्र फडणवीसांनी तसं उत्तर दिलं नाही। यापूर्वी 1-2दा राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी संघानं योजनापूर्वक देवेंद्र फडणवीस यांना पुढं आणलेलं होतं। राहुल गांधी यांच्यासारखा अभ्यासू गृहस्थ, राहुल गांधी यांच्यासारखा तळमळीनं काम करणारा गृहस्थ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तुलना करणं जे आहे ते शक्य नाही, परंतु राहुल गांधींच्या कुठल्याही प्रश्नाला फडणवीस उत्तर देऊ शकले नाहीत। देण्यासाठी लागणारा अभ्यासही त्यांनी केलेला नव्हता आणि त्यासाठीची लागणारी तळमळही त्यांना नव्हती। मुळात प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले होते, मुळात आरोपीच्या पिंजऱ्यात निवडणूक आयोग होता। अशा वेळी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना उत्तरं देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी येणं ही गोष्टच मुळामध्ये संशयास्पद होती। निवडणूक आयोगानं या प्रश्नांची उत्तरं देणं हे भारतातल्या जनतेला अपेक्षित होतं। सर्वसामान्य माणसांना अपेक्षा नसताना फडणवीस पुढं का आले आणि या प्रश्नांची उत्तरं का द्यायला लागले हा प्रश्न जो आहे तो नव्यानं निर्माण झाला। याच दरम्यान निवडणूक आयोगाने सातत्यानं मागणी करायला सुरुवात केली। राहुल गांधींनी या देशाच्या लोकशाहीबद्दल प्रश्न निर्माण केलेले आहेत, संविधानाबद्दल प्रश्न निर्माण केलेले आहेत। राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल आणि मतदार याद्याबद्दल संशय व्यक्त करणं हा या देशाच्या घटनेचा अपमान आहे, देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे। राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करावं, हिंदीत हलफनामा हा शब्द वापरलेला आहे।
राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट दाखल करावं, म्हणजे आम्हाला राहुल गांधींवर कारवाई करता येईल, अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं सांगायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाचं वागणं दुटप्पी आहे हे अनुराग ठाकूर नावाच्या भाजपच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी काही डाटा पुढे ठेवल्यानंतर नक्की झालं. अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. अमेठी, रायबरेली किंवा वायनाडसारखे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर होते. या मतदारसंघातला डाटा त्यांनी गोळा केला. या मतदारसंघातला डाटा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला आणि याही मतदारसंघामध्ये मतदार याद्यात घोळ आहे, म्हणूनच काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. अशा प्रकारचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न अनुराग ठाकूर यांनी केला. जो निवडणूक आयोग राहुल गांधी यांना वारंवार सांगतोय की तुम्ही पहिलं प्रतिज्ञापत्र दाखल करा, मग आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ, तो निवडणूक आयोग अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र दाखल करा असं म्हणायला तयार नाही. म्हणजे एकाच वेळी निवडणूक आयोग राहुल गांधींची वेगळी भूमिका घेऊन वागत आहे आणि अनुराग ठाकूर यांच्याशी वेगळी भूमिका घेऊन वागत आहे, हेही भारतातल्या जनतेसमोर आलं. दरम्यानच्या काळात हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. बिहारमधल्या मतदानाच्या नव्या याद्या तयार करण्याच्या संदर्भामधल्या रीट पिटिशनमध्ये योगेंद्र यादव यांना सर्वोच्च न्यायालयात बोलण्याची संधी मिळाली. जे मतदार मरण पावलेले आहेत असं निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं होतं, ते मतदार सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. ज्यांना निवडणूक आयोगानं मृत म्हणून जाहीर केलेलं होतं अशी मरण पावलेली माणसं सर्वोच्च न्यायालयासमोर जाऊन उभी राहिली. हा एक अभूतपूर्व असा प्रकार घडला आणि सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला काही निर्देश दिले. ज्या 66 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून बिहारमधनं कट केलेली आहेत, त्या 66 लाख मतदारांची नावं जी आहेत ती तुम्ही एखाद्या वेबसाईटवर प्रसिद्ध करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला पुढं सांगितलं की ज्या लोकांची नावं कट केलेली आहेत, कोणाचा मृत्यू झाला आहे, कोण स्थलांतरित झाला आहे, जी काही कारणं असतील त्या कारणासह तुमच्या याद्या प्रसिद्ध करा. आणि निवडणूक आयोगाला एक फार मोठा झटका बसला. या निमित्तानं निवडणूक आयोग सार्वभौम नाही हेही समोर आलं. निवडणूक आयोगाला मन मानेल असं काम करता येणार नाही ही वस्तुस्थिती जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर समोर आली. भारताच्या जनतेच्या हातामध्ये स्वतःच्या मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च अधिकार आहे आणि या अधिकारावर कोणी आक्रमण करणार असेल तर त्याला थांबवलं पाहिजे. ही भूमिका राहुल गांधींनी घेतली, ही भूमिका भारतातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी घेतली आणि या भूमिकेला अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला. संसदेतल्या 300 खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला दिल्लीमध्ये आणि या मोर्चामध्ये 300 पेक्षा अधिक खासदार सहभागी झाले. हा मोर्चा अडवला गेला, तो मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाऊ दिला गेला नाही. परंतु या मोर्चाच्या निमित्तानं जनमत जे आहे ते भाजप विरुद्ध आणि निवडणूक आयोगाच्या विरुद्ध स्पष्टपणानं जाऊ लागलेलं असं दिसतं. संसदेच्या अधिवेशनामध्ये वोट चोर गद्दी छोडच्या घोषणा ज्या आहेत ते नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये प्रवेश करताना दिल्या गेल्या. अमित भाई शहा यांना राज्यसभेमध्ये अशाच प्रकारचा अनुभव आला. मोदी आणि शहांची भीती जणू संपत चाललेली आहे, अशा प्रकारचे संकेत जे ते संसदेमध्ये या निमित्तानं मिळाले. सगळ्यात गमतीचा प्रकार म्हणजे निवडणूक आयोगाचे प्रमुख अध्यक्ष असलेले ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधींचे सगळे आक्षेप चुकीचे आहेत, त्यांनी हलफनामा म्हणजे ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे, मग आम्हाला त्याच्याबद्दल बोलता येईल. राहुल गांधींनी सांगितलेलं होतं की जे बोगस मतदार नोंदवलेले आहेत त्यांनी मतदान केलं किंवा नाही हे लक्षात येण्याकरता आणि हे बघण्याकरता आम्हाला मतदानाच्या वेळी जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याची माहिती द्या, त्याचा डाटा द्या. तो द्यायला निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी ज्ञानेश कुमारांनी नकार दिला आणि सांगितलं की आमच्या बहिणी मुली आया यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ते जे आहे ते कसं देता येईल, त्यामुळे आमच्या संस्कृतीवर आघात होईल. ज्ञानेश कुमार गुप्ता यांना ज्या व्यक्तीनं त्यांचं स्क्रिप्ट लिहून दिलेलं होतं ते अतिशय हलक्या दर्जाचं होतं. आमच्या बहिणींना, आयांना, मुलींना जर इतक्या पद्धतीनं सुरक्षित ठेवायचं होतं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं कशाला हा प्रश्न सामान्य लोकांनी विचारला. हे रेकॉर्डिंग जे आहे ते मतदानाचं रेकॉर्डिंग होतं, ते एखाद्या ट्रायल रूममधलं रेकॉर्डिंग नव्हतं. याचा विसर जो आहे तो भारताच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार गुप्ता यांना पडला. ही गोष्ट स्पष्ट झाली. कित्येक मतदारांच्या घरांचे नंबर जे आहेत ते 0 क्रमांक होते. हे 0 क्रमांक काय याच्याबद्दल एक जुजबी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न जे आहे ते ज्ञानेश कुमारांनी केला. ते असं म्हणाले की कित्येक लोकांना स्वतःचं घर नाही, कित्येक लोक जे आहेत ते फुटपाथवर राहतात, कित्येक लोक जे आहेत ते आणखी कुठं झाडाखाली राहतात, ब्रिज खाली राहतात. अशा लोकांच्या घराचा नंबर जो आहे तो आम्ही 0 ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न आला की जर या लोकांच्या घरांचा नंबर तुम्ही 0 ठेवला असेल तर हे लोक कोणत्या प्रभागात, कोणत्या वॉर्डात, शहरातल्या
कोणत्या विभागात मतदान करणार हे निवडणूक आयोगानं कसं निश्चित केलं, या प्रश्नाचं उत्तर जे ते ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्याकडे नव्हतं. ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी परत सांगितलं की मतदार याद्यात कदाचित काही चुका असतील, पण त्या चुका दुरुस्त करण्याकरता आम्हाला मदत करण्याची जबाबदारी जी आहे ती राजकीय पक्षांची आहे. म्हणजे आमच्या मतदार याद्यामध्ये घोळ आहे, चुका आहेत, त्रुटी आहेत, उणीव आहेत, हे एका बाजूला मान्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यातल्या दुरुस्त्या करण्याचं काम आमचं नाही आहे, तर हे दुरुस्त्या करण्याचं काम जे आहे ते राजकीय पक्षांनीच आम्हाला मदत करायची. अशा प्रकारचं एक अतिशय गोंधळलेलं भाष्य करून ज्ञानेश कुमार गुप्ता हे खालती बसले. एखाद्या अतिशय चुकीचं उत्तरं देणाऱ्या विद्यार्थीची वर्गात अवस्था जशी व्हावी तशी ज्ञानेश कुमार गुप्तांची झाली. आज मितीला ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्यावर प्रचंड टीकेचा भडीमार झालेला आहे. ज्ञानेश कुमार हे अज्ञानेश कुमार आहेत म्हणून संजय सिंह यांनी त्यांच्यावर कमालीचा घणाघाती टीका केली. ज्ञानेश कुमारांच्या दोन्ही मुली आणि जावई सरकारी नोकरीत कसे आहेत आणि हे भाजपवासीच कसे आहेत याच्यावरही समाज माध्यमांवर वेगवेगळ्या पोस्ट यायला लागलेल्या आहेत. ज्ञानेश कुमार हे सरकारचे लाभार्थी आहेत, आश्रित आहेत आणि अशा आश्रिताकडनं निपक्षपाती काम करणं शक्य नाही हे निश्चित झालं. एक गोष्ट जी आहे ती TN शेषन यांच्या संदर्भातली आठवली. TN शेषन यांना विचारलेलं होतं की तुम्ही निवडणूक आयुक्त हे कोणाला रिस्पॉन्सिबल आहात. त्यांनी सांगितलं की मी भारताचा निवडणूक आयुक्त आहे, मी भारत सरकारचा निवडणूक आयुक्त नाही, त्यामुळं भारत सरकारचं मी ऐकणार नाही, भारतीय जनतेचा मी निवडणूक आयुक्त आहे. हेच TN शेषन यांना सांगायचं असावं. निवडणूक आयोगाची भूमिका आणि काम हे मतदार याद्या व्यवस्थित ठेवणं आणि या देशातल्या निवडणुका निपक्षपातीपणानं घेणं ही आहे. यामध्ये निवडणूक आयोग अपयशी ठरलेला आहे. पक्षपातीपणानं निवडणूक आयोगानं काम केलेलं आहे आणि त्यांनी भाजपच्या विजयात हातभार लावलेला आहे. अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी या निमित्तानं केला. राहुल गांधींची पत्रकार परिषद आणि त्यांचं सादरीकरण हे एखाद्या कंपनीतल्या CEOला लाजवेल अशा प्रकारचं होतं. राहुल गांधी यांचं नेतृत्व हे यामुळं अधिक उजळून निघालं. या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मोदी आणि शहांना करावं लागेल. निवडणूक आयोगाला समोर यावं लागेल. राहुल गांधींनी निर्माण केलेल्या प्रश्नांना आणि आरोपांना बिहारमध्ये जसं जनआंदोलनाचं स्वरूप येत आहे तसं इतर राज्यामध्ये येऊ शकतं. असा प्रकार घडला तर मोदी शहा यांच्यासाठी ती अतिशय धोक्याची घंटा ठरेल. निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांच्यामधली पहिली चकमक राहुल गांधींनी जिंकलेली आहे. हा सामना बराच काळ असाच पुढं चालणार आहे. बघूया या सामन्यात पुढं काय होतं ते. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.